नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे रक्षाबंधन म्हणजेच बहीण भावाचा दिवस आणि त्यानिमित्ताने इंडस्ट्रीमधली तुमच्या सगळ्यांची गोड जोडी माझ्याबरोबर आहे बहीण भावांची. ती म्हणजे अभिषेक देशमुख आणि अमृता देशमुख जवादे. हाय, नमस्कार. कसे आहात? मस्त, खूप छान. सगळ्यात आधी तुमचं खूप खूप स्वागत आहे कलाकृती मीडियावर दोघांचं एकत्र, कारण दोघं जण पहिल्यांदा एकत्र येत आहे. आणि कलाकृती मीडियाचे जे प्रेक्षक काही त्यांच्यापैकी तुम्हाला बहीण भाऊ मानत असतील तर त्यांच्याकडून शुभेच्छा. काही जणांकडूनच म्हणते, कारण जे नसतील मानत तर मग उगाच अन्याय नको ना त्यांच्या. बरोबर आहे. नाही खरंच सगळ्याच भावा बहिणींना खूप मनापासून शुभेच्छा. आणि तुम्ही पण असं छान धूमधडाक्यात, अगदी तसंही नाही पण जसं काय सेलिब्रेट कराल तर आय विश की छान मजा येईल आणि छान कमाल कमाल गिफ्ट मिळतील तुम्हाला. गिफ्ट करून अभिषेक, यावर्षी किती टेन्शन आलं गिफ्टचं? यावर्षी प्रश्न पडला टेन्शनपेक्षा की आता काय द्यायचं. पण तरी समहाऊ मी काही गोष्टी ठरवल्यात ज्या ऑनलाईन मागवल्यात आणि ज्या तिच्या वापरात येतील, अशा काही गोष्टी मी निवडलेल्या आहेत. त्याने मला जर का सांगितलं असतं की त्याला एवढे प्रश्न पडतात तर मी कसं त्याला काही दिवसांपासून एक हिंट दिली असती की अरे यार माझ्याकडे ही गोष्ट का नाहीये, माझं आयुष्य त्यामुळे इतकं अडलंय, माझ्याकडे कार का नाहीये, इतका त्रास होतोय. मला आवश्यक गोष्टी द्यायच्या होत्या, अनावश्यक नाही. काही काही आता गोष्टी मला कळतात की ज्याची तिला गरज आहे त्या मी देत असतो. असं ना कायम म्हटलं जातं की जी सख्खी भावंड असतात ना ती एकमेकांबद्दल फारसं काही चांगलं बोलत आहेत, म्हणजे सतत एकमेकांना टोमणे मारा किंवा काहीतरी कुचक्यासारखं बोला, हे असं असतं. तर आपण जरा आज थोडं उलटं करूया, म्हणजे जरा छान चांगला दिवस आहे ना, सो आपण जरा तुमच्याबद्दल मला छान छान ऐकायचं आहे. आणि कलाकार म्हणून आम्हाला तुमच्याबद्दल माहिती आहे, पण आता बहीण भाऊ म्हणून तुम्ही कसे आहात तर मला ऐकायचं आहे तुमच्याकडून. म्हणजे तुला जरा तुझ्या टॉकरवाडी स्टाईलमध्ये थोडं आम्हाला ऐकायचं आहे अभिषेकबद्दल. आणि तू छान इतकं निवेदन करतोस जे आम्ही बघितलं आहे अमृताच्या लग्नात. सो तुझ्या स्टाईलमध्ये आम्हाला जरा अमृता देशमुख म्हणजे काय, कशी आहे हे जरा ऐकायचं आहे. कोण सांगेल आधी? तर सोयीस्कर पडे अगदी. मला असं खूप वाटतं की अभिषेक सारखा भाऊ असण्याचं ऍडव्हान्टेज काय असतं. हो, त्यालाही आज कळेल नव्याने. अच्छा, आपण हे पण आहोत. स्वतःच कौतुक त्यात असणार. कळेल कळेल ते बरोबर कळेल. आता तिने काय सांगितलंय, व्यवस्थित उत्तर द्यायची आहेत की नाही बघ. तिला आईने पाठवलंय बहुतेक, आईची मला इन्स्ट्रक्शन होती, कारण चांगलं बोला एकमेकांविषयी आज तरी. तर मी अगदी रिअलिस्टिक सांगेन, असं काही उगाचच फ्लॉवरी असं काही अगदी मला सांगायचं नाहीये. पण मी सांगेन की अभिषेक सारखा पर्सनॅलिटी असलेला भाऊ असण्याचं ॲडव्हान्टेज हे असतं की आपण ज्या वर्गात असतो किंवा म्हणजे शाळेपासनं आपण ज्यांच्यावर खेळतो, हे करतो ते करतो, तर आपला एक असा ग्रुप असतो. आपण त्या गोष्टींची देवाणघेवाण करतो की त्या समवयस्क लोकांना काय आवडतं, काय आपल्या मित्रमैत्रिणींचे विचार असतात, त्याची आपलं शेअरिंग होतं. पण अभिषेक हा खूप एक्स्ट्रोवर्टेड असल्यामुळे किंवा त्याला लिखाण, वाचन या साहित्याची पण आवड असल्यामुळे, तो स्वतः क्रिएटिव्ह असल्यामुळे त्याच्या अवतीभोवती ज्या काही सगळ्या गोष्टी असायच्या ज्याच्यामुळे तो ग्रो होत होता, त्या नकळत ते सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत सुद्धा कायम पोचत गेल्या. त्यामुळे मला ते डबल ॲडव्हान्टेज मिळालं की मी माझ्या वयाच्या दृष्टीने मी ग्रो होतच होते, पण मला माझ्यापेक्षा 4 वर्ष मोठ्या असलेल्या भावाच्या आयुष्याच्या दृष्टीने तो काय शिकतोय त्या गोष्टी नकळत मी सुद्धा शिकत होते. आणि मग अगदी तो कायम ते म्हणतो तसं की इंग्लिश गाणी असतील तर आता माझ्या वयाच्या मुलींना, स्पेशली मुलींना कदाचित जळगाव शहरामध्ये इंग्लिश गाणी एकदम एक्सपोजर मिळालंय. घरी सीडीज आलेली आहे एखादी की हा बँड, हा बॉय बँड किंवा काय, असं नॉट नेसेसरली माहिती असतं. बट बिकॉज अभिषेकचं खूप 4 ठिकाणी जरा काय काय गोष्टी माहिती असायच्या त्याला, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मला कळत गेल्या. त्यामुळे मला असं वाटतं की तसं मी कायम क्रिएटिव्हिटी वाईज 2 आयुष्य मी जगायचे इन द सेन्स. सो ते तसा एक फायदा असतो, एक इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी असलेला भाऊ असण्याचा तो एक फायदा असतो. जबाबदारी वाढली आता. हो ना, आता मी काय बोलणार होतो ते मी विसरलोच. तर अमृता खऱ्या आयुष्यात सुद्धा टॉकर वडी आहे. तिच्या मित्रमैत्रिणींची ती खास बडी आहे. आणि तिचा थाट नवाबी असतो, कारण तिचा स्वभाव हजर जबाबी असतो. आता आम्ही हे आत्ता जुळवतोय, पण अमृताबद्दल चांगलं बोलायला
जरा थोडा विचार करावा लागेल, कारण मोठा भाऊ म्हणून मला ही जबाबदारी पार पाडावी लागेल. तर अशी अमृता आहे. मेन मुद्द्याकडे या आता. काय काय हा पण छान केलं त्याने ऑन द स्पॉट. ऑन द स्पॉट केलं. थँक्यू. या स्लो क्लॅप्स नंतर आता अमृताबद्दल चांगलं बोलायचं म्हणजे जरा कठीण आहे, पण मी नेहमी सांगतो की तिच्यामध्ये एक धीटपणा आहे. ती डगमगत नाही. ती कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही संकटांना, काही असेल म्हणजे तिला बरं नसेल, काही नसेल, कुठलं ती मोठ्या प्रॉब्लेममध्ये असेल तर ती खूप स्ट्रॉंगली उभी राहते. आणि आमच्या घरात आम्ही 4 जण, आई बाबा मी आणि अमृता, याच्यामध्ये ती सगळ्यात जास्त स्ट्रॉंग हेडेड आहे असं मला वाटतं. आणि खूप प्रॅक्टिकल आहे. ती भावनेच्या भरात अजिबात वाहवत जात नाही. खरं तर इमोशन मध्ये वाहवत जाणारा मी आहे. माझे बाबाही थोडेसे सेंटिमेंटल आहेत, आईसुद्धा जराशी इमोशनल आहे, पण आई जरा स्ट्रॉंग आहेच. तर तो त्यातला एक स्वभाव अमृताने आईचा घेतलेला आहे आणि ती स्वतः खूप स्ट्रॉंग हेडेड आहे असं मला वाटतं. आणि कुठल्याही परिस्थितीत ती उभी राहू शकते, अशी ही एक तिच्यातली चांगली गोष्ट आहे. दुसरं, तिने सांगितलेलाच मुद्दा की ज्या ज्या ठेचा मी खाल्ल्यात, तिच्या मोठा भाऊ होतो त्यानंतर, त्या माझ्या ठेचांमधनं ती शिकली. म्हणजे पुढच्याच ठेच मागचा शहाणा, तसं ते झालं. त्याच्यामुळे तिने खूप गोष्टी चांगल्या अडॅप्ट केल्या. म्हणजे तिने माझ्या चुका बघितल्या समोर, त्या अजिबात घेतल्या नाही, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच बरोबर घेतल्या. माझ्या चुका तिने अजिबात केल्या नाहीत. तर अशा काही तिच्यामधल्या चांगल्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर चांगली गोष्ट नाही, अशा भरपूर आता इंटरव्ह्यू मध्ये सुचतील तसे मी सांगतो. क्या बात आहे. सो कलाकार म्हणून जसं आम्हाला तुम्ही माहीत आहात, तसे आता बहीण भाऊ म्हणून पण आता हळूहळू कळणार आहात. सो मला भरपूर गप्पा मारायच्या तुमच्याशी, पण त्याआधी आपण छान आज रक्षाबंधन आहे तर आपण औक्षण करून घेऊया, राखी बांधून सुरुवात करूया. मोठं लावते मी, जसं युद्धावर चाललो. अभिषेक लागलेलं छान आहे. तू मागे असं वरत मोठंच लागेल. इंटरव्ह्यू चांगलं दिसून यायची तुझी इच्छा आहे. नाही रे. मस्त औक्षण झालंय, छान गिफ्ट मिळालंय, राखी बांधली आहे. मला सांगा, लहानपणीचं काय साधारण रक्षाबंधन तुमचं कसं असायचं? तू काही असं बनवायचीस राखी वगैरे शाळेत असताना? हो, ते तेव्हा शाळेमध्ये हे व्हायचं ना, कॉम्पिटिशन्स वगैरे हमखास व्हायच्या. आणि घरी ती राखी बांधली जाण्यापेक्षा ती शाळेतच जबरदस्ती बांधायला लावायचे शाळेतल्या. रांग लावायची, ताई आम्हाला, ताई आम्हाला. तू काय विश्वास ठेवतेस याच्यावर? एक कविता काय केली आल्यानंतर तर तुला सगळं त्याचं खरं वाटायला लागलं. असं काही नव्हतं. तर ते शाळेतच ते सगळ्या मुलांना बांधायला लागायचं. पण ते आर्ट अँड क्राफ्ट ते मला आवडायचं. ते मस्त केली असेल, आठवत नाही मला. हा, साठवण नाही, पण ते अगदी खूप पारंपरिक पद्धतीनेच आम्ही सेलिब्रेट करायचो की अभिषेकला पाटावर बसवणं वगैरे असं. मग थोडंफार काहीतरी रांगोळी किंवा अशा टाईपचं. मग ते टोपी घालायला अभिषेक नाही म्हणायचा, कारण तो सतत इतरांना टोप्या घालायचा. काय माहिती का नाही, पण ते फोटो बिटो ते असायचेच. मग अजूनही ते फोटोज आहेत, अगदी लहानपणापासूनच आहे, त्यामुळे ते असायचं. आणि मग अभिषेक ते त्या ताटामध्ये आपल्या औक्षणच्या त्या ह्याच्यामध्ये बरोबर अगदी त्याच्या खिशातनं असं हे करायचा. थोडा मोठा झाल्यावर की ओवाळणीसाठी असं वॉलेट काढायचा. मग तेव्हा अगदी ती 500ची नोट, मग 100ची नोट, आणि असं असं करत एका छोट्या कप्प्यातनं $5 काढून मला द्यायचा. 5 कॉइन, डॉलर नाही, तेव्हा डॉलरच म्हणायचं, डॉलरच असतो तो 5. असं होतं. आणि तेव्हा लहान असताना अमृताच्या अशा काही डिमांड्स असायच्या का की मला हे गिफ्ट पाहिजे ह्या वेळेस किंवा नेक्स्ट इयर मला हे दे?
नाही तेव्हा असं नाही तेव्हा नव्हतं, आत्ता वाढल्यात. तेव्हा एवढं तिच्या डिमांड्स सच काही नव्हत्या. तिला असं जे देऊ ते त्याच्यामध्ये ती खुश असायची, पण काहीतरी तिला हवं असायचं गिफ्ट. आणि तर ते मी असं द्यायचो, बनवून वगैरे नाही द्यायचो, पण काहीतरी कॅश दिली, तिच्या आवडीची कुठली तरी वस्तू दिली, असं मी खूप केलं. नाही पण नंतर मी ऍक्च्युअल गिफ्ट आणून द्यायचो. सो फसवी खूप करायचो, दरवर्षी करतो. आता यावर्षी बघू फसते का. रक्षाबंधनाची अशी काही खास आठवण आहे की जी दरवर्षी तुम्हाला रक्षाबंधन आलं जवळ की तुम्हाला ते आठवून हसायला येतच, असं काही घडलेलं? रक्षाबंधनाच्या दिवशी असं काही नाही. त्या दिवशी असं काही आई त्यातल्या त्यात रिक्वेस्ट करायची की किमान आज तरी भांडू नका, एवढं असायचं की तो दिवस सुरळीत पार पडू दे, असं असायचं. तुम्ही दोघं जण असे इन जनरल कसे होतात लहान असताना? म्हणजे आता असे आम्हाला छान गुणी चुलबुले आणि असे हे दिसत आहे, तर लहान असताना असेच होतात का जरा शांत होतात? मी तरी असाच होतो आणि माझ्यात फार फरक पडलाय असं मला वाटत नाही, आणि ती स्वतःही हे मान्य करेल. अमृता जरा शांत होती खूपच, पण नंतर ती जशी जशी मोठी होत गेली, जसे जसे तिच्या शब्दकोशात नवीन नवीन शब्दांची भर पडत गेली माझ्यामुळे, इन जनरल सगळ्या गोष्टींमुळे, त्यानंतर तिला लक्षात यायला लागलं की आपणही छान उत्तर देऊ शकतो, भावा बहिणींच्या एका छान मांडण्यामध्ये आपल्यालाही आपण स्टँड घेऊ शकतो. तर असा तिचा स्वभाव हळूहळू बदलला, आणि मग नंतर हा स्वभाव आता आमच्या दोघांचा आहे तसा आहे. चुगल्या करतात ना लहान, चुगल्या म्हणतात की लहान भावंड असं करतात. हो चुगल्या ती करायची, पण याच्यात मी असं म्हणणार नाही की चूक तिची असायची. खोड्या मी काढायचो, आणि मग माझ्या तक्रारी, आणि मग रडून फोन करणं बाबांना ऑफिसमध्ये की बाबा आम्हाला घरी त्रास देतोय, खूप त्रास देतोय. मग ते मला सांगायचे फोनवर, अभिषेक अजिबात त्रास द्यायचा नाही, मी घरी आल्यावर बघा मग बघा मी काय करेन. मग अमृता फोन ठेवायची, मी फोन ठेवायचा, आणि मग आम्ही शांत व्हायचो. परत काही दिवसांनी आई पण मधल्या काळामध्ये मधल्या काळात आई पण वर्किंग होती. आईला सुद्धा ऑफिसमध्ये अमृता फोन करायची आणि सांगायची की मला आई तो खूप चळतोय, त्याने हे केलंय ते केलंय. आणि अशा मग आता मला या गोष्टी, मला तेव्हाही हसू यायचं, मला आजही हसू येतं त्या गोष्टींवर. तिला वाटलं तेव्हा रडायला यायचं, आता थोडंसं वाईट वाटतंय. मनातल्या मनात ती काहीतरी एक विचार करते, चालू आहे काहीतरी एक तयार करणं. ओके, तुला काही बोलायचंय? काय फरक पडला याच्यात? नाही, अजून जरी समजा आम्ही 24 तास असे एकत्र राहायला लागलो तर आय थिंक एखादा फोन कॉल आई बाबांना जाऊच शकतो, ह्याला सांगा टाईप्स किंवा असं काहीतरी. आता कसं, आता इतरच व्यापांमध्ये इतके बिझी झालोय की असं एवढं नाहीये. लहानपणी ते म्हणजे एकाच घरात एकच गोष्टी आवडणं, त्यामुळे मग ते सतत नोकझोक ती असायची. तुम्ही जे सांगताय ना तर त्याच्यावरून माझं तुम्ही असं वरवर सांगता, म्हणजे तुम्ही असं तुमच्यापैकी असं कोणी खडूस असेल किंवा काहीतरी उपद्व्याप केले असतील तर जरा आपण थोडं बाहेर काढूयात, तुमच्यातले ते अमृता अभिषेक जरा बाहेर येऊ देत. सो मी तुम्हाला काही आता प्रश्न विचारीन, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हो किंवा नाही अशी उत्तरं द्यायची आहेत. आणि जर का त्याच्याबद्दल त्या उत्तरामध्ये काही किस्सा असेल एखादा तर तुम्ही तो पण सांगू शकता. तुला कुठून तरी उचलून आणलंय, हा युनिव्हर्सल डायलॉग मारलाय एकमेकांना. मी हिला मारलाय की तुला अर्ध्या भाकरीवर घेतलंय, आणि तिला ते इतकं आम्ही पटवून द्यायचो की तिला ते खरं वाटून ती रडायला लागायची. स्वतःची चूक लपवायला ती दुसऱ्याच्या नावावर ढकलली? हो, केलं असेल मी, हे फॉर शुअर मी केलं असेल, मला आता आठवत नाही. पण असं अगदी लिटरल सेन्समध्ये तसं नाही की म्हणजे मी काहीतरी एक चूक केली आहे आणि मी हिच्यावर ढकलली, असं नाही. आपल्याला ओरडा मिळू नये म्हणून तिला ढकललं किंवा तू त्याच्यासाठी ढकललंस? नाही, ढकला. माझ्या चुका मी करायचो आणि मला त्या मान्य असायच्या, कारण मी काही सांगितलं तरी विश्वास तिच्यावरच असायचा की म्हणजे जी काय खोडी काढली असेल ते ऑब्व्हियसली मीच काढली. असं एक छान आमचं शालेय जीवन असं होतं. ॲडव्हान्टेज मिळायचं तिला. झोपलेला असताना मुद्दाम फॅन बंद केलाय? अभिषेकने खूप खूप गोष्टी शोधून काढल्या होत्या मी झोपलेला असताना मला उठवण्यासाठी. खूप, जसं की मी झोपले असायचे तर तो कपाळावरून असं 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 करत राहायचं कंटिन्युअस. हा, कॉन्स्टंट. आणि आहे फॅन बंद करणे तर खूपच अगदी आहे, पण या अशा गोष्टी हा मुद्दाम सगळं आरडाओरडा करत यायचं, मुद्दाम सगळं जोरजोरात, म्हणजे मी जे शांतपणे झोपले असेल ते उद्ध्वस्त करायचं. बरं, तो सकाळी लवकर उठतो. वाजेपर्यंत झोपायची हे विचार काय एवढं 8 पर्यंत झोपू नाही शकत? 11:30 11:30 वगैरे काही नाही, रात्री सांगतोय 9:30 10.
मी खूप उशीर झाला तर मी तिला असं उठवायचो. 9:30 11:30. पण ही खूप लहान होती आणि म्हणजे अगदीच पाळण्यात, अगदी एवढीशी. आणि त्यानंतर थोडी मोठी झाल्यानंतर मला वाटतं त्या काळामध्ये मी 5-1 वर्षाचा होतो, मला तिच्याशी खूप खेळायचं असायचं. मला म्हणजे छोटी बहीण आहे, लहान आहे, छोटूशी आहे, तिच्याशी ती अशी गुबगुबीत होती. तिला असं बसवून तिच्याशी खूप खेळायला मला आवडायचं, की तिला हसवलंय आणि हे केलंय. पण ती इतका वेळ झोपायची म्हणून मी, आई, माझी काकू, आजी वगैरे असे तिच्याबरोबर बसलेले असताना आणि ती झोपलेली असताना तिच्या आजूबाजूला असायची आणि मी मुद्दाम जोरजोरात पाय आपटत जायचो, मुद्दाम काहीतरी आरडाओरडा करायचो की ही उठेल आणि माझ्याशी खेळेल. पण ते खेळण्यासाठी होतं. अमृताच्या मैत्रिणी घरी आल्यावर कधी असं पुढे पुढे केलंस मुद्दाम? पुढे नाही, पुढेच. नाही नाही नाही, पुढेच व्यवस्थित. अभिषेक खूप गप्पा मारायचा त्यांच्याशी. आणि आमची शाळा एक होती, त्यामुळे विषय भरपूर असायचे. म्हणजे आम्ही कधी असे शाळेत समोरासमोर नाही आलेलो आहे, पण शिक्षक माहिती प्लस जळगावसारखं असं छोटं शहर आहे, तिथे बऱ्यापैकी म्युच्युअल असतात कोणी कोणी, त्यामुळे विषयांची कमी नाही. आणि मग त्या मैत्रिणी यायच्या, त्या पण माझ्या मैत्रिणी छानच आहेत, सुंदरच आहेत त्या, त्यामुळे त्यांनाही आवडायचं अभिषेकशी बोलायला. आणि त्यांना खूप तो असा, मी पुढे पुढे करायचो पण त्यांनाही आवडायचं आवडायचं. पण त्यांना तेच वाटायचं की इतर कुठल्याच मुलींचे भाऊ एवढं काहीच इनिबिशन न ठेवता इतकं डायरेक्ट बोलणं, एक गप्पाच मारत बसले, मग हे वगैरे असं ऍडवाइस करणं, असं एवढं असं मल्टीटास्किंग कुठलाच भाऊ एवढा इन्व्हॉल्व नाही व्हायचा जेवढा अभिषेक व्हायचा. पण हे खरं आहे, पुढे पुढे असायचो कारण त्यांनाही गप्पा मारायला आवडायच्या आणि मलाही आवडायचं. पण अमृत तिच्या मित्रमैत्रिणींबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये मी फारसं मिसळलो थोडंसं काही काही ठिकाणी असं आहे. मी म्हणणार नाही की नेऊ का मी माझ्या मैत्रिणींना आता, त्यांच्याशी बोलू का, जर का हाच गप्पा मारत बसला तर, म्हणून मला बोल. पण हे खूप लहान होतं आम्ही यावेळेला, प्लीज. हा म्हणजे शाळेतच होतो अगदी, त्याच्यामुळे हे आत्ताचं नाहीये. आत्ताचं मी लय कळू दिलं नसतं. सो असं होतं. परवा घातला होता माझा टी शर्ट, परवा. तुला माहित पण नाही, तिने परस्पर घेऊन तो टी शर्ट घातला. त्याच्यानंतर काही तिने त्याच्यावर तुझा टी शर्ट घातलाय, मी हा धुवायला टाकते, काही नाही. गेली नंतर छान बेडवर असा टाकला आणि गेली. आता बरोबर ते ज्याला सांगायचं त्या व्यक्तीला मी, म्हणजे कोण? कृतिका. अरे पण कृतिका समोर मी तो घेतला होता टी शर्ट आणि मी जस्ट वर्कआउट करून आले होते, त्यामुळे मी अतिशय घामेजलेले होते, त्यामुळे मी त्वरित तो टी शर्ट घातला, लगेच मी घातला तो. हा, आणि मग ते कृतिकाला मी सांगितलं होतं. तर ती अशी हक्काने गोष्टी ढापते कधी कधी. त्याचे टी शर्ट, हुडीज किंवा असं काही गोष्टी या डायरेक्ट रील मध्ये वगैरे सुद्धा दिसतात. हो, असं दिसलेलं आहे. माझा गॉगल एकदा तिने माझ्याकडनं घेतलेला आहे, पण तो मी काही नाही म्हणलं नाही कारण चांगला दिसला स्वतःकडे. नाही एवढं पण नाहीये, पण चांगला होता तो गॉगल, तिला चांगला दिसत होता. तर ती करते असं. हा, करते ती असं हक्काने माझ्या गोष्टी ढापते. तुझं हे सिक्रेट मी आता आईला सांगीन, अशी एकमेकांना धमकी, ब्लॅकमेल वजा धमकी देऊन काही गोष्टी काढून घेतल्यात एकमेकांकडून की आता मला ही गोष्ट हवी आहे, ही मला दे, नाही तर मी ही आईला सांगीन. नाही, ऑलरेडी यायला सांगितलेलं आहे दोघांनी. तिने माझ्या काही गोष्टी यांना हे केलंय, सांगून टाकले. मला त्या गिफ्ट मध्ये इंटरेस्टच नाही. मला माणूस म्हणून याला शिक्षा मिळाली पाहिजे, राहायला पाहिजे. माझ्या भावाला सगळ्यांनी शिक्षा केली पाहिजे. की मी हे सांगे ना, हे नको सांगूस, मी तुला या बदल्यात हे गिफ्ट देतो, हे आपल्यातलं सिक्रेट, असं काही नव्हतं. पण म्हणजे असं काही लोक वगैरे म्हणून असं कधी तुम्ही पण एकमेकांना माझे पाय मी चेपून दे तर मग मी ऐकून नाही. स्वाभिमान आम्ही समक्ष घेऊन फिरतो, त्याच्यामुळे. पण लहान बहीण म्हणून तिने ते केलंय. ती आधीपासून अभ्यासू होती, माझ्या केलेल्या चुका तिने केला नाही, शहाणी मुलगी होती, शांत होती आणि तशा तिच्या काही तक्रारी नसायच्या. त्याच्यामुळे घरात अर्थात तिच्यावर जास्त ट्रस्ट होता आई बाबांचा आणि मी खोड्याच काढत राहायचो. तर त्याच्यामुळे नाही, असं कधी काही झालं नाही. एकमेकांच्या वाटचा खाऊ फस्त केला. अभिषेकला जर का डिस्क्लेमर दिला नाही की ही जी गोष्ट घरात आणलेली आहे ती सगळ्यांसाठी किंवा एखाद्या स्पेशल ओकेजनसाठी आणलेली आहे किंवा ती कुणीतरी दिलेली आहे, तर ती काही अजिबात नाही. असं काही नाही, विषय बदलू नको आता. एकदा असं झालेलं आहे की एक व्यक्ती आमच्याकडे घरी आले होते पाहुणे आणि त्यांनी त्यांच्यासोबत काहीतरी असं चकली तत्सम काहीतरी एक फूड आयटम आणला होता
आणि ते नंतर जिथे वेगळीकडे जाणार होते तिथे त्यांना तो द्यायचा होता. तर ते निघून गेले, ते घरी ते विसरले. आणि असं वाटलं की कदाचित आपल्यासाठी असेल, पण ते उघडून खायला पण सुरुवात केलेली. आणि मग ते आले. राहू द्या. एकमेकांसाठी कधी पॉझिटिव्ह झाल्यात लहान असतानाच ना, माझी बहीण आहे यार, किंवा माझा भाऊ आहे, तू का खेळतो याच्याशी वगैरे, असं असतं ना? लहानपणी नाही झालो, मोठेपणी पॉझिटिव्ह नाही म्हणता येणार, पण मी तिला सांगायचो की जरा तू गोष्टींकडे लक्ष दे, विचार कर, एवढं. तर प्रोटेक्टिव्ह मात्र मी तिच्याबद्दल होतो ती मोठी झाल्यानंतर. लहानपणी असं काही हे नव्हतं, म्हणजे ती पर्टिक्युलरच होती. उलट आवडायचंच की अभिषेक बाहेर गेलाय, घरात बाहेर खेळतोय, बिझी आहे, ही गोष्ट अतिशय छान वाटते. तर मोठेपणी झालोय. बहीण भावांचे एखादे फिल्म मधले सीन्स बघून कधी इमोशनल झाल्यात? मला नाही, असं नाही इमोशनल. रिलेट एकदम असं काही असं कुठलं काही मला आठवत नाहीये पटकन सिनेमा किंवा काय. आणि तर नाही, असं तरी काही आठवत नाही. जो तेरा है वो मेरा है, असं ह्या डायलॉगचा वापर करून एकमेकांच्या भरपूर वस्तू ढापल्यात. आता सध्या अमृता ते हक्काने करते आणि ती बिंदास वापरते. तू काय ढापलेस तिचं? मी असतील किंवा असं काही? नाही, इतक्यात तरी काही मला साठव. म्हणजे मला जसं मी त्याच्या काही काही त्या वस्तू किंवा काय म्हणू आपण कपडे किंवा असं काही बघत असते, तर तसं त्याला तो पुण्याला वगैरे आला किंवा तो माझ्या घरी आला की त्याला क्रीम्स किंवा मग शॅम्पू, शॉवर जेल, शॅम्पू मी कुठले वापरते, काय ही कंपनी कुठली आहे, मग ह्याचं मला सांग. मग एकदा असंच तो बाथरूम मध्ये होता पुण्याला आणि त्याने मला सांगितलं की शॅम्पू आहे का एखादा वगैरे असं. तर मी जरा असा साधाचा असा एक त्याला आणून देतो, हे तो नको, तो आणतो महागडा जो आहे तोच हवा आहे मला. मला वाटलेलं की कळ ठीक आहे वापरून टाका, असे कितीचे केस आहे या तत्वावर. नावडत्या पाहुण्यांसमोर बोलण्यासाठी तुम्ही अशी कधी कोड लँग्वेज किंवा असं काही साईन वर्ड्स असतात ना, असं काही केलेलं तुम्ही? माझी नातेवाईकांबरोबर मी डेव्हलप केली होती हिला घालवण्यासाठी. नाही, असं काही केलेलं नाही, गंमत करतोय. असं काही नाही. नातेवाईकांची आम्ही खूपच मजा मस्ती का की आम्ही दोघंही ना असे खूप डिस्टिंक्टिव्हली वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहोत. त्यामुळे ज्या गोष्टी समजा आई बाबांना खटकत असतील त्याच्याबद्दलच्या, त्या मला सुद्धा खटकायच्या. त्यामुळे मी त्या लोक सेफ करणं, कारण मला असा खूप मोठा विचार यायचा की नाही हे त्याच्यासाठी योग्य नाहीये टाईप्स, किंवा हे मी लपवू नाही शकत टाईप्स असं व्हायचं. आणि दुसरी गोष्ट नातेवाईकांचं तुझे सांगितलंस तसं, तर सगळ्यांना तो म्हणून आवडायचा आणि ज्यांना मी आवडते शांत म्हणून असं म्हणून आवडणारे मोस्टली सगळ्यांना मीच आवडायचे किंवा काय. त्यामुळे असं आम्ही असे ते जर मॅग्नेटचे एखाद्या सेम पोल्स जर नाही सेम पोल्स जर का आपण एकत्र आणले तर ते कधीच हे नाही होऊ शकत ना, तसं आम्ही होतो. आम्ही वेगळ्या मॅग्नेट्सला जाऊन चिकट. हा, मस्त मज्जा आली मला आणि तुमच्यामध्ये खरं ऐकायला मिळालं, त्याच्यामुळे अजून धमाल आली. तेच हवं आता यातले छोटे एडिट करून त्यातले जे लोकांना असे वाटतील की जाऊन बघावं ते बरोबर आता लागणार आहेत. मजा आली. हा बोल. पण अशी एक दोघांमधली कोणती गोष्ट आहे किंवा तुम्हाला अशी कुठची गोष्ट जाणवते की त्याच्याशिवाय अमृता नाहीये ह्या गोष्टीशिवाय, किंवा तुला असं वाटतं की हा ही जी गोष्ट नाही फक्त अभिषेकमध्ये आणि त्याच्याशिवाय तो अपूर्ण आहे? कोणती सवय असू देत किंवा काही असू. खूप वेळ झोपणं, रूम बंद करून, यावर असं वाटतं की अमृत ही सवय जर गेली तर अमृता नाही. दुसरं थोडंसं चांगलं पण सांग. अच्छा. हो ना, माझ्या झोपण्यापेक्षा आणि खरं कृतिका सुद्धा आम्ही एकाच ह्याच्यात ती पण खूप वेळ झोपलेली असते. तर चांगलं मला असं वाटतं खूप न घाबरता, कोणाला काय वाटेल याचा विचार न करता ब्लंटली समोरच्याला उत्तर देणं आणि फॅक्ट आहे त्याच्यावर फोकस करणं. फॅक्च्युअल ती असते, ती फॅक्ट सांगते सतत, जे बिग बॉसमध्ये तिने केलं. आणि जी खऱ्या आयुष्यात आहे ती समोरच्याला इकडून तिकडून गोंजारून त्याला काय वाटेल काय नाही याचा विचार न करता ती स्ट्रेटवे लोकांना जे कन्व्हे करायचे ते सरळ त्यांच्या तोंडावर कन्व्हे करते. हे जर नसेल तर मग ती अमृता नाही.
काय असं म्हटलं. स्वतःच हे करतोय. अभिषेक त्याच्या उत्साह नसेल तर तो हे नाही. म्हणजे आई नेहमी म्हणते की अभिषेक नसेल तर घरात चैतन्य नसतं. तर तो त्याच्यातला तो पार्ट आहे की तो त्याच्यातला जसा इंटरव्ह्यूला किती मजा येते, पण त्याला खोली जी काय मी देते माझ्या याने एक लोकांना उत्साहाचं काय करणार त्याला. पण त्याला एक या खोलीत आहोत एकत्र आता बोल. मी माझे सगळे शब्द मागे घेते. मध्ये बोललो. सो या अभिषेकचा उत्साह आपण एलिमेंट जो म्हणू ना की तर त्याच्याशिवाय खूप बरं वाटेल केलेलं आहे त्याच्यामुळे ती चिडली असणार आहे आता. नाही मी कशाला चिडणार आहे याचं मला उलट माहिती होतं. अशा आमच्या खोड्या हे तर आता झालं पण तुमच्याबद्दल चांगली गोष्ट झाली. पण तुमच्या अशा काही गोष्टी पण असतील की ज्या तुम्हाला अजिबात आवडत नसतील. तर अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला भयंकर इरिटेटिंग वाटते एकमेकांबद्दलची जी तुम्ही फक्त एकमेकांचे बहीण भाऊ आहात म्हणून ते तुम्ही समजून घेता आणि दुसऱ्या कोणाकडून तुम्ही ते टॉलरेट केलंच नसतं. बॉम्ब घेऊन आलीस का सोबत? मला बघायला लागेल. ऑलरेडी सोडलेलं आहे आता काही खरं नाही. प्रेक्षक हो, आता मी जे सांगणार आहे तिच्यातली सवय जी मला इरिटेट होते. काही असं फार गोष्टी नाही तिच्या इरिटेट होणार. खरं सांगायचं तर छोट्या छोट्या गोष्टी असतात. एकतर बाहेर मित्रमैत्रिणींमध्ये असताना किंवा हे करत असताना तिचा एक ह्युमर तिच्यामध्ये असतो, सार्कॅझम असतो जो सगळीकडे तिला आता बोलण्याचं ते कळलंय की एका मागे एक शब्द तिच्या ट्रेनमध्ये बसलेले असतात, फक्त काढून तो शब्द मांडते. इतका तिला सराव छान झालाय. पण ती जेव्हा माझ्याशी बोलत असते तेव्हा प्रत्येक गोष्टीला ती सार्कॅझमने काहीतरी उत्तर देते, प्रत्येक गोष्टीला काहीतरी उलट उत्तर देते. कौतुकच करतोस परत. ते इरिटेट होतं मला की घरातल्या लोकांबरोबर तरी तू नॉर्मल एक प्रश्न विचारलाय त्याचं सरळ उत्तर दे. म्हणजे एकदा ग्रुपवर आमचा सगळ्यांचा ग्रुप आहे, नाही सगळ्यांचा आमचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मी एकदा काहीतरी प्रश्न विचारला आणि अमृताच्या मोबाईलवर ना ग्रुपवर आला मेसेज काहीतरी, ते उलट उत्तर होतं. तर मी त्याला कधीतरी सरळ उत्तर दे. तर नंतर लक्षात आलं की प्रसादने तो मेसेज केला होता, हिने सांगितलं होतं, तर त्यानेच केला होता, त्याने हिच्या मोबाईलवरनं हे केलेला होता. म्हणजे आता हा, तर असं तिच्या इन जनरल गोष्टी ती त्या इरिटेट होतात. अगदी आपण जेवढं सरळ उत्तर असं द्यायचं ठरवलं तर कसं होईल. जसं की मी आले घरी, हा विचार बोल माझ्याशी, कशी आहेस, ठीक आहे, तू कसा आहेस. पण फक्त एवढं एक्स्ट्रीम असायची गरज नाहीये. मग ठीक आहे रे, तू कसा आहेस. म्हणजे काय ट्रॅफिक होतं का? हो, खूप भयंकर ट्रॅफिक होतं, अतिशय ट्रॅफिक होतं असं. विजय मला ही गोष्ट इरिटेट होते. आणि अभिषेकची नावडती गोष्ट म्हणजे खूप इन्व्हॉल्व खूप होतं समोरच्याच्या आयुष्यात. त्याच्या इंटेन्शन्सच्या बाबतीत मी काही नाही म्हणत आहे, पण ते मोठा भाऊ म्हणून किंवा असं म्हणून खूप कंट्रोल करायला जातो गोष्टी, खूप मायक्रो मॅनेज करायला जातो. आणि मग जर का ते म्हटलं, आपण सुद्धा चांगल्याच इंटेन्शनने म्हणतो काही काही वेळेस की अरे नको, मी माझं करेन मॅनेज, त्याची मदत नाकारली म्हणून तो इतका हर्ट होतो की मी इतकं चांगल्या भावनेने तुझ्याशी असं हे करायला आलो, पण मला सुद्धा की हो ओके, पण ते नाकारू पण मी शकते तेवढी एक छोटीशी माझी मुभा आहे मला. हे बदल नको करूस मदत. सो खूप खूप होते, पण जरा काही काही वेळेस असं होतं की थोडं अशा वेळेस जर का चिडलात तुम्ही तर राग आल्यावर पहिला कोणता शब्द बाहेर पडतो एकमेकांसाठी? मूर्ख, बावळट असं माझ्या तोंडून पटकन निघतं. हो, अमृता बिंडोक वगैरे म्हणते, पण आता अमृता जरा मला माहित नाही, गेलं काही काळ ती खूप पेशंटली माझ्याशी डील करते, पटकन चिडत नाही, चिडते पण जरा वेळाने. माझा पेशन्स खूप कमी असतो, मला लगेच वाईट वाटतं आणि मी लगेच मूर्ख बिंडोक म्हणून हे होतो. आणि आई असू शकतं, पण
ऍक्च्युली असं होतं की आई म्हणायची की लहान असताना मी उगाच तुमची नावं एवढी छान अमृता अभिषेक ठेवली, एकाचं नाव बावळट आणि एकाचं नाव बिंडोक ठेवायला पाहिजे होतं, तेवढंच बोलता एकमेकांना. पण बहीण भावाचा एक तो जो सण म्हणतो ना, बघितलं हे वर्षभर ह्या सगळ्या मजा मस्ती चालू असतात, एकमेकांशी बोलणं असू देत, नाही तर काही भांडण असू देत, पण तो एक दिवस आला ना की असं एकदम प्रेमाचं वार आहे की असं एक दिवस आपण छान गोड वागतो एकमेकांशी, ती रक्षा करणं वगैरे असं सगळं ते एक बोलणं असतं. पण असं खऱ्या आयुष्यामध्ये असं कधी झालंय की तुम्ही खरंच एकमेकांचं रक्षण केलंय त्यावेळेला? इनडिरेक्टली म्हणजे वागण्यातून असेल आपल्या कळत न कळत मी करत असतो असं मला वाटतं. व्यवस्थित कळत करत असतो अभिषेक. नाही म्हणजे तुला कळणार नाही असं नाही बऱ्यापैकी अभिषेक ऑन टोज असतो वेन इट कम्स टू कुठली मदत किंवा प्रोटेक्शन किंवा सिक्युअर फील करवणं किंवा काय असं. तर असं तो तर तो असतोच, म्हणजे ते त्याच्या बाबतीत काही हे नाहीये. आणि माझ्यावरती असं खूप त्याला सांभाळण्याची किंवा असं करायची वेळ आता रादर मीच थोडीशी हे असते. म्हणजे मला असं वाटतं की आम्ही खूप जास्त इंट्रुसिव्ह झालो तर त्याचा काहीतरी उगाच फियास्को होऊ शकतो. आणि त्याच्याविषयी आता कृतिका आहे की जी इनफ मी ज्या गोष्टींबाबत वरीड असेल तर त्या गोष्टी ती सांभाळत असते. त्यामुळे मग मी आता काही असं हे नाही करत. की जसं काही समजा त्याचं शॉपिंगवरती थोडं कंट्रोल ठेवणं असेल किंवा एवढं आहे माझं मग कम्प्लीट शॉपहॉलिक, तर ती त्या गोष्टींकडे बघत असते ती, त्यामुळे मग मी काही पडत नाही त्याच्यामध्ये. सगळं असं छान छान बोलताय तुम्ही, तर मला वाटतं अजून एक अशी छान गोष्ट झाली पाहिजे की एक अशी गोष्ट ज्याबद्दल तुम्ही एकमेकांना खूप जास्त अप्रिशिएट करता किंवा तुम्हाला असं वाटतं की हे मला हिच्याकडून आवडेल घ्यायला, किंवा तुला असं वाटतं की अभिषेकचा हा गुण माझ्यामध्ये पण असला पाहिजे किंवा मी तो डेव्हलप केला पाहिजे. खूप आहेत माहिती छान बोलायचंय. मला असं वाटतं की अभिषेक स्वतःसाठी अपॉर्च्युनिटी जनरेट करू शकतो. ॲज इन तो रायटर पण आहे, स्वतः कवी पण आहे. तर तर हे मल्टी टॅलेंट असणं ही गोष्ट मला असं वाटतं की मला ती डेव्हलप अजून करायला आवडेल की जेणेकरून मी स्वतःसाठी या फील्डमध्ये काही अपॉर्च्युनिटीज क्रिएट करू शकेन किंवा काय. बट अगेन या गोष्टी खूप तुमच्या काही वेळेस त्या गॉड गिफ्टेड असतात, नॉट नेसेसरली मला ते जमेलच. पण ते जसं की आता त्याने रिसेंटली एक फिल्म लिहिली ज्याच्यामध्ये जितेंद्र जोशी सुद्धा होता. तर अशा गोष्टी तो दोन्ही तिन्ही गोष्टी एका वेळेस करत असतो, विच इज अ रिअली गुड थिंग. काय खोटं छान बोलते. तर अमृताबद्दल सांगायचं तर तिच्याकडनं प्रॅक्टिकल असणं, डोकं शांत ठेवून समोरच्या मुद्दा पटवून देणं, ही गोष्ट मला असं वाटतं की मला माझ्यामध्ये डेव्हलप करायला हवी. त्यानंतर ती इमोशनमध्ये फारशी वाहवत जात नाही. तिला क्लिअर पिक्चर फॅक्ट काय आहे हे क्लिअर ती बघू शकते. माझं तसं होत नाही. माझे खूप आडपडदे असतात मध्ये. मला समोरच्याला काय वाटेल किंवा त्या मागे कोणी दुखावलं जायला नको याची काळजी एक सतत मी घेत असतो. पण काही वेळेला मला असं वाटतं की तुम्ही अपफ्रंट असलं पाहिजे, तुम्ही सडेतोड उत्तर दिलं पाहिजे, तुम्ही समोरच्याला फॅक्ट सांगितले पाहिजे. जे ती उत्तम करते ते मला असं वाटतं तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि त्याच्यानंतर ती कुठलीच अपॉर्च्युनिटी जाऊ देत नाही तिच्या हातून. तिला काम करायचं असतं खूप. तिच्याकडे कुठलंही काम, कुठलंही छोटं शूट असो, काही असो, ती प्रत्येक गोष्टीला तेवढा क्वालिटी टाईम देते आणि ते बेस्ट कसं होईल याचा प्रयत्न करते. म्हणजे ही तिथली चांगली गोष्ट, ही मी शिकण्यासारखं आहेच, पण ती हे चांगलं करते की गोष्टी छोट्या गोष्टींना सुद्धा ती प्रॉपर वेळ देऊन करते. म्हणजे कृतिका आणि अमृता सुद्धा त्या रील्स जरी अगदी केलेत त्यांनी तरी त्याच्यावर खूप चर्चा करतात की कसं वाटेल, म्युझिक कसं असेल, एडिट कसं होईल, काय होईल. सो असं ती प्रत्येक गोष्टीमध्ये डिटेल विचार करते. ते तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे. एवढं छान बोललात, मला ऐकून पण छान वाटलं. बरं अमृता, मला सांग की तुला आता गिफ्ट्स तर छान दरवर्षी मिळतातच, पण आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट गिफ्ट कोणतं होतं?
असं खूप एक्स्ट्रावॅगंट असं काही नाही काही दिलं गेलेलं आहे. पण त्याने एक ती सॅक दिली होती मला, जी खूप अशी छान आहे, युनिक आहे अशी. ती कलर आणि हे ते फार कमाल आहे त्याचा. तर ती मी अजूनही वापरते आणि व्हेरी युजफुल. आणि असं ते तसं ती छान आहे, एक उपयोगी वस्तू. मलाही तेच वाटतं की गिफ्ट उपयोगी होणं जास्त महत्वाचं आहे. मी त्याला सल्ले देत असते. मी त्याला दौऱ्यावर वगैरे गेले की मग तिकडनं त्याच्यासाठी काहीतरी आणत असते, गंमत जम्मत. शर्ट्स बिर्ट्स, जसं की हा शर्ट हा मी नाही दिलेला आहे, पण ह्याच्यासारखं शर्ट्स दिले, मला आवडतात शर्ट्स, तर ते होतं. अजून काय दिलं? मी त्याला वेळ देते, मी त्याला टाळी देते. अजून येस. सो लास्ट बट नॉट द लिस्ट, तुम्हाला आता एकमेकांना छान रक्षाबंधनाच्या शुभेच्छा तर द्यायच्याच आहेत, पण त्याच्यामध्ये काहीतरी जरा तुम्ही दोघं असे जरा ड्रामेबाज, थोडे फिल्मी असे आहात म्हटल्यावर जरा काहीतरी खटके व्हायला पाहिजे, राईट? सो तुम्हाला एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत, पण त्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे एकमेकांच्या आवडीचे 2 डायलॉग्स तरी आले पाहिजेत त्याच्यामध्ये, असं थोडं जरा हटके स्टाईलमध्ये. एकच करायची, तिच्या आवडीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत मला. डोळे मीट, काय करणार? मीट 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 मीट, डोळे मीट, शांतपणे. अरे मी मारणार नाही, 2 मिनिटं. ओम 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 ओम. तिला कोई मिल गया आणि कहोना प्यार हे दोन्ही चित्रपट खूप आवडतात, तर त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये भाऊ एकमेकांना जे चेहऱ्याला करतात, तर असं चांगलं चांगलं सुचलंय. पण ऋतिक रोशन तिला खूप आवडतो, त्याच्यामुळे मी ते हे केलं. आणि तू त्याचे खूप चांगले चांगले गुण काय ते विचारलंस किंवा असं हे केलं, तर मग मी सांगितलं असतं त्याला की मैं कहती हूँ कि आप महान है, ज्ञानी है, अंतर्यामी है, बल्कि मैं तो कहती हूँ कि आप पुरुष ही नहीं, महापुरुष है, महापुरुष. अंदाज अपना अपनावरला आमिरचा डायलॉग आहे. फार भारी वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून, आणि मला वाटतं तुमच्यामुळे आजचा रक्षाबंधनाचा दिवस अजून जास्त छान झाला, कारण का मला कधीपासून तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या एकत्र, आणि फायनली आज तो दिवस आला आणि छान एक निमित्त मिळालं. पण अख्खा इंटरव्ह्यू इतका छान तुम्ही बोललात. पण आता ते जे अमृताभिषेक जे आहेत ना, जसे ऑफ कॅमेरा जे असतात, जे भांडतात किंवा काय, जाता जाता एकमेकांना एक प्रेमाचा कुचकट सल्ला द्यायचा असेल, येस, त्याच्यात प्रेम पण असलं पाहिजे आणि काहीतरी त्याच्यात कुचकं पण असलं पाहिजे. जर तुम्ही असं टोमणा मारता एकमेकांना. ती थंबनेल क्रिएट करणार आहेस, खूप मिळाले तुला थंबनेल्स. हा बरं ठीक आहे, प्रेमाचा कुचकट सल्ला. काय नाही, मी एवढंच सांगेन की तू तुझं बघ. पुढच्या रक्षाबंधनाला भाऊबीजेला गिफ्ट हवं असेल तर नीट वाग, माझ्याशी नीट बोलायचं, नीट वागायचं. थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात, आणि अभिषेक घरी एवढं छान घर तुझं छान इन्व्हाइट केलंस, त्याच्यासाठी तुम्हाला दोघांना खूप खूप थँक्यू. आणि पुन्हा पुन्हा भेटत राहू, आणि मला अजून वेगवेगळ्या अशाच निमित्ताने तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडेल. पण त्याआधी जाता जाता आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट आहे. सो अनएक्सपेक्टेड. थँक्यू सो मच. हे तुम्ही एकमेकांचे एवढं छान छान गोड वागता, तर मग ते तुम्ही असं शेअर करून घ्या अशी मी अपेक्षा करते. हे गिफ्ट तरी माझ्याकडे राहते. हे म्हणजे हे तिने मॅचिंग आहे म्हणून स्वतःकडेच ठेवल्याचं वाटलं ना. ऑनेस्टली उत्तर मी दिली आहेत, आणि पण तुम्ही ते वाटून घेऊ शकता, म्हणजे थोडं थोडं. तर या इंटरव्ह्यूचा विनर आहे मी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.